या बाजूला टेबल टेनिस सुद्धा आहे। तर अशा प्रकारे इथे 2 इंडोर गेम आहेत। इकडे गाईचा गोठा आहे, गाई पण आहेत आणि इकडे कडकनाथ कोंबडा आहे, 2 कोंबडे आणि 1 कोंबडी आहे। इकडे काय आहे, इथे पण हे संध्याकाळी 4 ते 5 वाजता चालू होतं। तर हा बदलापूरकडनं येणारा रस्ता आहे आणि हे आहे हार्मोनी विलेज फार्म हाऊस। तर आता आपण एंट्री करूया, आतमध्ये कसा परिसर आहे ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो। नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ राजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आज मी आलोय बदलापूरच्या हार्मोनी विलेज रिसॉर्टला, जे बदलापूर रेल्वे स्टेशन पासून अगदी 24 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि अंबरनाथ पासून हे जवळजवळ 32 किलोमीटर आहे आणि कल्याण पासून हा रिसॉर्ट 47 किलोमीटर आहे। तुम्हाला बदलापूर नक्कीच जवळ पडेल। तर बदलापूरवरनं यायचं असेल तर इथे थेट रिक्षा येते आणि रिक्षा जवळजवळ 250 ते 300 रुपये घेते। तर अशा प्रकारचा हा परिसर आहे। जस्ट एंट्री केली, आता नाश्ता करूया आणि नंतर तुम्हाला हा रिसॉर्ट दाखवतो। तर मित्रांनो, आंब्याच्या सीझनला आलोय आणि इथे आंबे पण विक्रीसाठी आहेत, नॅचरल आंबे अगदी। दादा, हे कसे आंबे आहे? हे 200 रुपये किलो, हे पण 200 केसर, आणि हा हे मिक्स आहे, हे 150 रुपये किलो। तर अशा प्रकारे आंबे सुद्धा विक्रीला आहेत इथे। तर आता नाश्त्याला आलोय, नाश्त्यासाठी भुर्जी, त्यानंतर इथे पाव आहेत, हे काय मिसळ, फरसाण आहे, हा गोड शिरा, पायनॅपल शिरा, उपमा आणि इकडे पोहे। अशा प्रकारे हा नाश्ता आहे। अशा प्रकारे ही सिटिंग व्यवस्था आहे इथे। तर आपण मिसळ पाव, गोड शिरा आणि पोहे असा नाश्ता घेतलेला आहे। तर मित्रांनो, नुकताच नाश्ता करून पुन्हा एकदा त्या जागेवरती येऊन बसलोय। नाश्ता अगदी A1 होता, सगळं काही गरम होतं आणि चांगला नाश्ता झाला। आणि आता तुम्हाला हा रिसॉर्ट दाखवतो। तर एंट्री करताच अशा प्रकारचा परिसर आपल्याला दिसतो आणि इथे मस्तपैकी बसायला केलंय, पूर्ण ग्रीनरी आहे, झाडं बऱ्यापैकी आहेत इथे, त्यामुळे जास्त गरमी लागत नाहीये। तर आपल्या लेफ्ट साईडला इकडे स्विमिंग पूल आणि नाश्त्याचे काउंटर आहेत आणि अगदी स्टेट या बाजूला रूम्स आहेत आणि चेंजिंग रूम सुद्धा आहे। या बाजूला बसण्यासाठी खूप काही तयार केले त्यांनी। इथे चेस ठेवलाय, ही हार्मोनी विलेजची बैलगाडी, हे अगदी भारी तयार केलंय त्यांनी। इकडे बसण्यासाठी, आराम करण्यासाठी खूप छान असा स्पेस त्यांनी ठेवलाय। या बाजूला चेंजिंग रूम आहेत आणि लॉकर सुद्धा इथे आहेत। लॉकरची प्राइस फक्त 30 रुपये, मी पहिल्यांदा इकडे बघितलंय की 30 रुपयाला लॉकर इथे मिळतो। तर इकडे स्टेचा सुद्धा ऑप्शन आहे आणि या सगळ्या रूम्स आहेत ना, इथे लोक स्टे करतात। या रूमचा रेट तुम्हाला नंतर मी विचारून सांगेन। अशा प्रकारे हे स्टेच्या रूम आहेत। इथे सशे बुवा सुद्धा आहेत। हॅलो, 4 सशे आहेत। या बहुतेक डिलक्स रूम असतील, बाहेरून तरी चांगल्या वाटतात।
आणि या रूमच्या अगदी अपोजिट साईडला समोरच इथे डायनिंग एरिया आहे, जेवणाची व्यवस्था, आणि खाली अशा प्रकारे हा परिसर आहे. इथे सुद्धा एक बैलगाडी ठेवली. या वॉटर पार्कच्या वरती सुद्धा यांनी काहीतरी बनवलंय. थोडीशी चढण आहे, आंब्याचे बरेच कलम आहेत आणि सागाची झाडं पण आहेत. तर इथे लहान मुलांसाठी खेळण्याची खास जागा तयार केली त्यांनी. इथे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज करू शकतो. या बाजूला लहान मुलांना भरपूर काही खेळण्यासारखं आहे. इकडे भरपूर मोठं आहे, सागाची झाडं आहेत आणि सागाच्या झाडांच्या खाली त्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज तयार केल्यात त्यांनी. तिकडे वरती पण आहे त्या बाजूला. तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर साऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करता येतील आणि खूप छान असं इथे त्यांनी तयार केलंय. आणि या बाजूला सुद्धा काहीतरी दिसतंय. बऱ्याचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज तयार केल्यात. इथेही आहे. इथे आपण ऍक्टिव्हिटी करू शकतो. बघा, निसर्गाच्या सानिध्यात खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण इथे करू शकतो. बघा, खालच्या वॉटर पार्क एवढीच वरती सुद्धा ऍक्टिव्हिटीसाठी जागा त्यांनी इथे तयार केली. आणि या बाजूला तंबू आहे. तंबूत काय बघूया आपण. ते चेअर ठेवल्यात. तर मित्रांनो, हा जो परिसर आहे ना, रिसॉर्ट वॉटर पार्कच्या वरचा हा जो परिसर आहे, याच्यामध्ये भरपूर साऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. मोठा परिसर आहे. पण काय आहे ना, की इथे बरीचशी सागाची झाड आहेत, त्यामुळे जास्त सावली नाही आहे. पण बऱ्यापैकी छान असा परिसर त्यांनी तयार केला आहे आणि वेल मेंटेन आहे सगळं. आणि लहान मुलं वगैरे असतील किंवा मोठी, छान अशा ॲक्टिव्हिटीज इथे करू शकतो आपण. चढण उतरण भरपूर आहे. आता हे बघा, उतरण किती खाली आहे, एवढंच चढायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे छान आहे इथे. पण जर सागाची हे झाडं नसते ना, कारण आता पानझड झालेले आहे, नुकतीच पालवी फुटते आणि प्रचंड गरम पण होते, जास्त सावली नाही आहे. त्या बाजूला तिथे थोडीशी आंब्याची झाडं आहेत. तर एकंदरीत बऱ्यापैकी आहे. तर या वडाच्या झाडाच्या इथे सुद्धा आपण ऍक्टिव्हिटीज करू शकतो. मोठं वडाचं झाड आहे. आता जाऊया आपण वरती. अशा प्रकारे पायऱ्या चढायला. जाऊया आता आपण वरती, चला. तर आपण एक स्टेप झाडावरती चढलेला आहे. आता वरती जाऊया. भारी वाटतं एकदम. तर अशा प्रकारे हे तयार केले त्यांनी. या मगाशी मी समोरच्या ऍक्टिव्हिटीज दाखवलेल्या त्या इथून छान दिसतात. इकडे ते तंबू आहेत आणि या बाजूला वॉटर पार्क आहे. इथे तुम्हाला दिसत असेल सिमेंटचं कॉन्क्रीट केलेलं आहे आणि चारी बाजूला अगदी सेफ्टीसाठी अशा प्रकारे जाळी लावलेली आहे. पायऱ्या, खालचा एक स्टेप. सांभाळ ना, इथे मोठे लाल मुंगे आहेत.
इथे एक दोन खुर्च्या ठेवल्या असत्या ना बसायला तर बरं वाटलं असतं, पण एवढी गरमी आहे ना त्याच्यामध्ये या वडाच्या झाडाखाली थोडंसं बरं वाटलं मला. आता परत एकदा वॉटर पार्कच्या इथे जाऊया आपण, चला. तर पुन्हा आपण वॉटर पार्कच्या इथे आलोय आणि हा मोठ्या मुलांसाठी तयार केलेला स्विमिंग पूल आहे. 4-4.5 फूट याची हाईट आहे. तर मित्रांनो हे चेंजिंग रूम आहे आणि या बाजूला इथे अम्युजमेंट पार्क आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे कदाचित असावं. हा, भरपूर इथे खेळणे आहेत लहान मुलांसाठी. छोटी ट्रेन दिसते आणि इकडे सुद्धा ॲक्टिव्हिटीज आहेत. टॉय ट्रेन आहे आणि या बाजूला सुद्धा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे. तर हे संध्याकाळी 4 ते 5 वाजता चालू होतं. लहान मुलं भरपूर एन्जॉय करतील अशी ही जागा आहे. संध्याकाळपर्यंत थांबलो तर तुम्हाला हे सगळं दाखवेन मी. इकडे शेती अवजारांचं संग्रहालय आहे. इथे बऱ्याचशा काही वस्तू असतील परंतु ते आता बंद आहे. आणि इथे शेणखत तयार केलंय आणि या बाजूला गांडूळ खत सुद्धा आहे. लहान मुलांची बोट भारी आहे. आणि या खेळण्याच्या साईडला इथे पक्षीघर सुद्धा आहे आणि इथे कोंबडे समोर दिसत आहेत. हा इथे कोंबडा आहे आणि या बाजूला इथे ससे आहेत. इकडे पण ससे होते, इथेही ससे आहेत. इकडे गाईचा गोठा आहे, गाई पण आहेत. आणि इकडे कडकनाथ कोंबडा आहे. 2 कोंबडे आणि 1 कोंबडी आहे. इकडे काय आहे, इथे पण गावठी कोंबडा आहे. या बाजूला मोठे गावठी कोंबडे आहेत. इकडे गाईचा गोठा आहे. हे काय, बदकांनी पण स्वागत केलं आपलं. गाई बघतात आपल्याकडे, कोण आलाय हा मानव प्राणी. आज हंस पण आहे, तो बघा तिकडे बसलो. तर इकडे आधुनिक पद्धतीचं ट्रॅक्टर आहे. तर इथे काही अवजारं पण ठेवलीत. हे शेत नांगरण्याचं आहे, ट्रॅक्टरला लावतात. आणि हे जे आहे हे धान्य लागवडीसाठी आहे. त्याच्यामध्ये धान्य टाकतात आणि ते धान्य इथून या नळीतनं खाली मग इथून पडतं शेतामध्ये. अशा प्रकारे लागवड केली जाते. इथे ट्रॅक्टरचं हे चाक आहे. तर इथे इंडोर गेम सुद्धा आहेत. आता आतमध्ये आपण एंट्री करतोय. अरे वा, इथे 2 कॅरम आहेत. या बाजूला टेबल टेनिस सुद्धा आहे. तर अशा प्रकारे इथे 2 इंडोर गेम आहेत. आणि हे काय आहे, लाकडाचं व्यायाम करायचा. तर मित्रांनो आता या रिसॉर्टची तुम्हाला एंट्री फी सांगतो. एंट्री फी 2 प्रकारची आहे, एक विदाऊट फूड आणि एक फूड. तुम्हाला विदाऊट फूड पाहिजे असेल, फक्त वॉटर पार्क, रेन डान्स वगैरे, तर 500 रुपये त्यांची एंट्री फी आहे. आणि विथ जेवण, ब्रेकफास्ट, लंच, संध्याकाळची टी, एवढं तुम्हाला पाहिजे असेल तर पर पर्सन 900 रुपये इथे रेट आहे. हा 900 रुपये रेट आहे तो मोठ्या लोकांसाठी. आणि लहान मुलांसाठी 650 रुपये पर पर्सन असा रेट आहे. त्याच्यामध्ये जेवण आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळं काही आहे. तर आता दुपारच्या जेवणासाठी आलोय. भाकरी आणि चपाती दोन्ही आहेत, तुम्ही दोन्ही घेऊ शकता. यानंतर इथे साधा राईस आहे, डाळ तडका आहे आणि या बाजूला छोलेची भाजी आहे आणि इथे पनीरची भाजी आहे, गोड म्हणून गुलाबजाम. आणि या बाजूला स्टार्टर, गाजर, काकडी, लिंबू, सगळं सलाड आहे. आणि इकडे चिकन आहे, पाहिजे तेवढं चिकन तुम्ही घेऊ शकता. मी सुद्धा चिकन राईस घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे ही सिटिंग व्यवस्था आहे. भरपूर गर्दी आहे.
तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 3. पुन्हा एकदा याच आपल्या झोपाळ्यावर मी येऊन बसलो आहे. भारी वाटतं एकदम. छान असा हा झोपाळा आहे. असे 2-3 झोपाळे आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा वाजले 3. 4 वाजता जे लहान मुलांचं सेक्शन आहे पाळण्याचं, जे तुम्हाला मी दाखवलं होतं की तिथे बऱ्याचशा राईड्स आहेत, त्या 4 वाजता राईड्स चालू होतात. तर ते मला दाखवता येणार नाही, कामानिमित्त मला बाहेर जायचं आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय, संपवतोय. जर तुम्हाला इथे रूम घ्यायचे असतील तर रूमची प्राईज आहे, AC रूम तुम्हाला पाहिजेत असेल तर पर पर्सन 2300 रुपये आणि विदाऊट AC सगळं इन्क्लूड पर पर्सन 2100 रुपये इथे रेट आहे. बाकी रिसॉर्ट स्लाईड कमी आहेत, पण अदर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या भरपूर साऱ्या आहेत. जेवणही चांगलं आहे, एक नंबर आहे. आणि झाडं भरपूर आहेत इथे, पूर्ण ग्रीनरी आहे, त्यामुळे भारी वाटतं एकदम. आणि हा झोपाळा भारी आहे. तर तुमच्या आता मी रजा घेतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.